नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मित्रांनो, विविध न्यूजपत्रांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातल्या बातम्या व्हायरल होत आहेत। याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना कर्जमाफीचा डेटा गोळा करण्याकरिता आदेश देण्यात आले आहेत आणि कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी होणार तर कशी होणार, याचबरोबर कधीपासून होणार, खरंच कर्जमाफी होणार का, तर होणार तर कोणत्या शेतकऱ्यांची होणार, थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का, किंवा नियमित कर्जदार शेतकऱ्यांना काय भेटणार। याचबरोबर आता विधानसभेच्या निवडणुका अवघ्या 1 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत, किंवा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ही कर्जमाफी होणार का, याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकी अगोदर कर्जमाफी होणार तर ती कशी होणार, किंवा आता या कर्जमाफी संदर्भातले संपूर्ण शेतकऱ्यांचे प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल, आणि सबस्क्राइब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, मागच्या आठवड्याभरापासून शेतकरी कर्जमाफीची सर्वत्र चर्चा ऐकायला मिळते। याचबरोबर कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आलेल्या असल्याचंही बोललं जातंय। याचबरोबर त्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांची नाराजी महायुती सरकारला भोवलेली आहे। याचबरोबर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि किसान सभेचे नेते अजित नवले यांनी तेलंगणाच्या धर्तीवर राज्य सरकारनं कर्जमाफी करावी, कारण की तेलंगणा सरकारनं आपल्या शेजारच्या राज्यांना शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याने दुसरीकडे विरोधी पक्षाचं निवेदन आणि याचबरोबर विरोधी पक्षांचा पुढाकार, त्यामुळे तिसरीकडे येऊ घातलेली विधानसभेची निवडणूक, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या चर्चेनं जोर धरलेला आहे। याचबरोबर त्यात विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार लाभार्थी कर्जमाफीच्या योजनांचा घोषणांचा सपाटा लावलेला आहे। शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि कर्जमाफी होईल असं शेतकऱ्यांनाही वाटू लागलेलं आहे। आणि याचबरोबर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही कर्जमाफी संदर्भातले जे काही आता सध्या न्यूज बातम्या व्हायरल होत आहेत, आता कर्जमाफी संदर्भात जे काही राज्य सरकारनं जे काही विविध जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किंवा शासन असेल, प्रशासन असेल, तिथल्या प्रशासनाला आदेश दिलेत की संपूर्ण त्या जिल्ह्यातील थकीत असलेले शेतकरी संख्या, याचबरोबर त्या शेतकऱ्यांचं किती कोटी रुपये कर्ज आतापर्यंत आहे, हे संपूर्ण माहिती गोळा करण्याकरिता राज्य सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं सांगलेलं आहे। त्यामुळे आता हे जे काही संपूर्ण जे अपडेट आहे कर्जमाफीचं, आता विधानसभेची निवडणूक अवघ्या 1 महिन्यावर येऊन ठेपलेली आहे, त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची फक्त घोषणा होऊ शकते, परंतु अंमलबजावणी किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जाचे पैसे जमा होण्याकरिता भरपूर वेळ लागू शकतो, किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून ही फक्त केलेली असेल तर घोषणा असू शकते, परंतु कर्जमाफी संदर्भात कुठलंही संपूर्ण जे काही अपडेट आहे शासनाच्या माध्यमातून अद्यापपर्यंत देण्यात आलं नाही। आणि सरकारला जर कर्जमाफी जर करायचीच असती तर मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये केली असती, परंतु शासनाच्या माध्यमातून याच्या अगोदर पाहिलं होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये भावांतर योजनेचं जे काही घोषणा केली, परंतु त्याचा प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही। आणि आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शासन असंच करणार आहे की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचं फक्त घोषणा करू शकते। पात्र ही जी काही कर्जमाफीची जी काही प्रक्रिया आहे पूर्ण व्हायला 1 महिना कालावधी खूप कमी आहे, त्यामुळे ही कर्जमाफीची फक्त केली तर घोषणा असू शकते। आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी तर व्हायलाच पाहिजे। शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे। आम्ही सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दा आम्ही लावून धरणार आहोत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% व्हायलाच पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, जर कर्जमाफी झाली तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या मागच्या 2017 नुसार 6.5 लाख शेतकऱ्यांना अगोदर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागेल। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना 864 कोटी रुपयांची कर्जमाफी द्यावी लागेल। म्हणजे अगोदरच्या जे काही कर्जमाफी योजना आहेत, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना, याच योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अगोदर कर्जमाफी द्यावी लागेल आणि नंतर नवीन शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शासनाला विचार करावा लागेल आणि 2017ला जे काही कर्जमाफी बाकी आहे 6.5 लाख शेतकऱ्यांची 6,500 कोटी रुपयांची, ज्यावेळेस 2022ला महायुतीचं सरकार सत्तेवर आलं त्यानंतर परत शासनाने ती कर्जमाफीची घोषणा केली, त्यानंतर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सुद्धा सांगलं. परंतु जे काही माहिती आहे माहितीला आदेश दिले आणि माहितीच्या माध्यमातून आज सांगण्यात आले की मागील शेतकऱ्यांचा जे काही डेटा आहे ते संपूर्ण आम्ही डिलीट करून टाकलेला आहे आणि सरकार बदललं किंवा नवीन कर्जमाफीची घोषणा झाल्यामुळे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत संपूर्ण जे काही डेटा आहे आम्ही डिलीट करून टाकलेला आहे अशा पद्धतीचं त्यांच्या माध्यमातून सांगलेलं आहे. त्यामुळे ती सुद्धा कर्जमाफी सध्या राहिलेली आहे, तशीच पडून आहे, धूळ खात आहे. जर सरकारला जर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जर करायची असेल तर अगोदर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागेल आणि त्या शेतकऱ्यांचा संपूर्ण डेटा सुद्धा गोळा करावा लागेल आणि शासनाच्या माध्यमातून असं सांगण्यात येते की संपूर्ण त्या शेतकऱ्यांचा डेटा गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे, युद्ध पातळीवर ते काम सुरू आहे आणि नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकरिता सुद्धा शासनाला आदेश जिल्हा प्रशासनाला आदेश देण्यात आले की ज्या शेतकऱ्यांची थकीत अद्यापर्यंत कर्ज आहेत त्या थकीत शेतकऱ्यांचा डेटा गोळा करावे. संपूर्ण शासन सध्या हालचाली सुरू आहेत, संपूर्ण काम कर्जमाफीच्या प्रक्रिया संपूर्ण सुरू आहेत, परंतु कर्जमाफी सध्याच भेटल सध्या तरी आशा दिसत नाही. परंतु विधानसभेच्या निवडणुकीवर महायुती सरकार फक्त शेतकऱ्यांना आशा दाखवू शकतं, फक्त घोषणा करू शकते, परंतु घोषणा झाली म्हणजे खरंच कर्जमाफी होईल असं नाही. परंतु फक्त ही झाली तर घोषणा, परंतु कर्जमाफी तर होणार आहे निवडणुकीच्या एकतर आता निवडणुकीच्या पूर्वी तर होणार नाही, परंतु निवडणुकीच्या नंतर 100% कर्जमाफी होईल. परंतु ती कर्जमाफी कधी होईल हे मात्र स्पष्टपणे सांगता येत नाही. जर महाविकास आघाडीचं सरकार सुद्धा सत्तेवर आलं तरी कर्जमाफी होणार, महाविकास आघाडीचा येऊ का महायुतीचा येऊ, परंतु कर्जमाफी होणार. परंतु हा कर्जमाफीचा जोर शेतकऱ्यांनी सुद्धा लावून धरावा, शेतकरी पुत्रांनी सुद्धा लावून धरावा आणि विविध न्यूज चॅनलच्या जे काही चॅनलचे माणसं आहेत त्यांनी सुद्धा हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा लावून धरावा. आम्ही तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा लावून धरणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जवळपास ही कर्जमाफी जर झाली तर 2014 ते 2024 या काळातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते आणि 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी होऊ शकते. याच्यामध्ये कोणतीही अट कोणतीही शर्ती जे काही 2017ला 2019ला लावलेल्या होत्या त्या एक अटी शर्ती न लावता ही कर्जमाफी होऊ शकते. अशा प्रकारचं एक नवीन अपडेट आलेला आहे आणि जे काही राहिलेलं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना 864 कोटी रुपयांचा निधी, याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गतचा जवळपास 6,500 कोटी रुपयांचा निधी आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा जवळपास 864 कोटी रुपयांचा निधी, अशा प्रकारची कर्जमाफीचं संपूर्ण अपडेट आहे. आणि विविध आता जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था किंवा ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार अशी सुद्धा माहिती सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. संपूर्ण कर्जमाफीच्या हालचाली चालू आहेत, जे राज्य सरकारच्या बैठका सुद्धा सुरू आहेत कर्जमाफी संदर्भात. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.